रामकृष्ण हरी. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. आषाढी एकादशी आली म्हणजे सगळ्यांना वेध लागतात ते वारीचे. आणि वारी म्हटलं की आपल्याला पांडुरंगापर्यंत पायी पायी चालत जायचे ह्या गोष्टी आपल्याला आठवतात. आता वारी म्हणजे काय हे पण समजून घेतलं पाहिजे. देवाने आपल्याला बुद्धी दिलेली आहे. शास्त्र पण सांगतात की बाबा रे समजून घे सगळ्या गोष्टी. मग ह्या वारीमधनं आपल्याला काय समजून घ्यायचं आहे? तर 3 गोष्टी वारीमधनं समजून घेण्यासारख्या आहेत. पांडुरंगाला भेटायला जायचंय, पांडुरंगमय व्हायला जायचंय ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट चालत जायचंय आणि तिसरी संतांबरोबर चालत जायचंय. पांडुरंगमय व्हायचं आहे ही गोष्ट आपल्याला ज्ञानाचा मार्ग दाखवते. ज्ञान त्याच्यामधनं आपल्याला दिसतं. एकात्मता, मला भगवंतमय व्हायचंय ही एकात्मता, हे झालं ज्ञान. दुसरं कर्म, चालत जायचंय हे झालं कर्म. त्यानंतर मला संतांबरोबर चालत जायचंय ही झाली त्याच्यातली भक्ती. मी एकटा चालत जाणार नाही, मी संतांचं बोट धरून कर्मयोग करत करत ज्ञान म्हणजेच एकात्मतेपर्यंत पांडुरंगमय होण्यासाठी म्हणून पंढरीला जाणार आहे. म्हणून ही वारी आषाढी एकादशीला पांडुरंगाला भेटणं, वारीमध्ये चालणं, संतांच्या पालखीबरोबर चालणं, ह्या सगळ्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये, आपल्या अस्तित्वामध्ये ज्ञान कर्म भक्तीची समृद्धता आणतात आणि आपल्या अस्तित्वामधला अध्यात्माचा मार्ग प्रशस्त होतो.